मेरे यार सनम घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम। बारा गोट्या आहेत आणि 12 गोट्या दोन मित्रांमध्ये आपल्याला जर वाटायच्या असल्या तर प्रत्येक मित्राला किती गोट्या येणार आहे? 6 6. म्हणजे 2 गट तयार झालेले आहेत. दोन्ही मित्राला राग नाही. तुला 6 गोट्या, मला 6 गोट्या. मित्रांनो, आता हाताच्या खाली ही एक गोटी पडलेली आहे. आणखी 1 नंबरची गोटी ही गोटी. आता ही गोटी जर आपण लक्षात घेतली तर एकूण गोट्या किती झाल्या? आता 13. किती गोट्या झालेल्या आहेत? 13. पहिल्या मित्राला 6 दिल्या, दुसऱ्या मित्राला 6 दिल्या, उरली 1. आणि इथं तर खरं भांडण झालं. प्रत्येकाला 6 6 भेटल्या, हे योग्य आहे. पण मग आता एका गोटीचं करायचं काय? म्हणजे 2 गट काही याचे तयार होत नाही. मित्रांनो, संख्येचे जेव्हा 2 परफेक्ट गट तयार होतात, 2 गट परफेक्ट तयार होतात किंवा समान वाटप होते. 2 मित्रांना समान वाटप झालेलं आहे. कोणाला कमी नाही, कोणाला जास्त नाही. तर या प्रकारच्या ज्या संख्या असतात त्यांना म्हणतात समसंख्या. काय म्हणायचं आहे? समसंख्या. 13. 2 गट तयार होत नाही, एक गोटी उरते. एक गोटी उरत आहे. एक गोटी उरत आहे. हिचं काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून 13 याचे 2 मित्रांमध्ये समसमान वाटप होत नाही. याला म्हणायचं विषम संख्या. 12 ही समसंख्या आहे आणि 13 ही विषम संख्या आहे. मित्रांनो, आता इथं किती गोट्या आहे मोजा एकदा. इथून सुरुवात केली आपण. 1 2 3 4 5 6 7. हे पहा, इथं बोट ठेवतोय मी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. या प्रकारे ह्या गोट्या आहेत. मोजा. आणि या मोजल्यावर 2 मित्रांमध्ये समसमान वाटप करता येईल का याचा विचार करा. या प्रकारे ह्या बी गोट्या मोजा. प्रत्येक मित्राला समान येतील का पहा. पहा आता मी मोजतो गोट्या, तुम्ही पण मोजा. माझ्या मते ह्या गोट्या 15 आहेत. किती गोट्या आहेत? 15. हे पहा, 4 4 8 4 12, 12 आणि 3 15. 2 मित्रांमध्ये वाटायचं ठरलं तर बाबा चल, तुला 7 गोट्या, याला 7 गोट्या, समसमान वाटप झालं. पण पुन्हा एक उरली गोटी. एक गोटी उरलेली आहे. म्हणजे समसमान काही वाटप होत नाही. म्हणजे सांगा, ही संख्या सम का विषम? समसमान वाटप झालं असतं 2 मित्रांना तर समसंख्या. आणि जर उरत असेल, एक गोटी जर उरत असेल तर त्याला म्हणायचं विषम संख्या. मित्रांनो, वाटप केलं म्हणजे आपण नेमकं काय केलं? आपण नेमकं काय केलं पहा. 12 ही संख्या आहे किंवा 12 गोट्या आहेत. याला कितीनं भागितलं? 2. बेसक 12. 2 6 12. आणि बाकी किती आली? 0. म्हणजे 12 ही संख्या समसंख्या आहे. आता 13 किती भाग जाईल पुन्हा? 6 6 6 चे 2 गट झाले. बेसक 12. एक गोटी उरली. एक गोटी उरली. उरायला नको काहीच, कारण एक गोटी उरली तर मग पुन्हा भांडणाचं काम झालं. उरायला नको आणि म्हणून 13 ही काय झाली? विषम संख्या. मित्रांनो, या प्रकारे तुम्ही आता तुमच्या वहीमध्ये मुद्दे लिहायचे आहेत. सगळ्यात पहिले वरती शीर्षक लिहा, संख्यांच्या जगात. काय शीर्षक लिहाल? संख्यांच्या जगात. दिवस पहिला. आणि पहिला मुद्दा लिहा, समसंख्या. समसंख्या. आणि ही व्याख्या पुस्तकाप्रमाणे जशीच्या तशी आली पाहिजे, असं कुठेही बंधन नाही. मित्रांनो, असं लिहू शकता तुम्ही, जेव्हा दिलेल्या संख्येचे 2 समान भाग होऊ शकतात किंवा 2 समान मित्रांना वाटप करता येईल, त्याला म्हणायचं समसंख्या. गणिताच्या भाषेत जेव्हा दिलेल्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. निशेष भाग जातो म्हणजे काय मित्रांनो? हा इथे निशेष भाग गेला पहा. बाकी किती उरली? 0. बाकी किती उरलेली आहे? 0. इथं बाकी किती उरली? 1. बाकी जर 0 उरत असेल म्हणजे समसमान वाटप झाला, याला म्हणतात निशेष भाग. म्हणजे जेव्हा दिलेल्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो तेव्हा त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. आणि जात नाही निशेष भाग तेव्हा त्याला म्हणतात विषम संख्या. मित्रांनो, गणितामध्ये शब्द न शब्द पुस्तकाप्रमाणे आला पाहिजे असं कुठं आग्रह नाही.
आपल्या भाषेमध्ये लिहा आणि भाषेमध्ये लिहिताना अर्थ बदलणार नाही याची खात्री करा. आता मी एक संख्या लिहितो इथं. कोणती संख्या लिहितो पहा. मोठी संख्या लिहितो एक आता. वाचायची ही संख्या 1354. 0 2 4 6 8 10 12 14 16 18 16 ही संख्या होती. 2 समान भाग करून टाकले 8 8चे. 17 ही संख्या होती. हिचे काही 2 समान भाग होत नाही. पहिल्या मित्राला 8, दुसऱ्या मित्राला 8 गेल्या तरी एक गोटी उरली. म्हणजे ही झाली विषम संख्या, ही आहे समसंख्या. पण आता इतकी मोठी संख्या झाली आणि गट कसे पाडायचे? तर मित्रांनो याच्यासाठी थोडंसं आपल्याला कसोटी शोधावं लागेल. इतकी मोठी संख्या असेल 1354, कुठं गट पाडणार आहे? आणि गणितामध्ये तर स्पीडला महत्व आहे. अचूक उत्तर आलं पाहिजे आणि ते बी पटकन आलं पाहिजे. तर मित्रांनो याच्यासाठी एक खूप सोपी आयडिया आहे. शेवटची संख्या पहा. शेवटची संख्या किती आहे? 4. शेवटची संख्या थोडंसं अडाणी भाषेत होईल. गणिताच्या भाषेत याला काय म्हणता येईल? एकक स्थान. काय म्हणता येईल याला? एकक स्थान, युनिट प्लेस. एकक स्थानची संख्या पहा. शेवटची संख्या पहा किती आहे? 4. शेवटची संख्या जर 0 2 4 6 8 यापैकी एक असेल तर ती संख्या काय असते? सम असते. ती संख्या काय असते? सम असते. आणि शेवटची संख्या जर यापैकी नसेल तर ती काय असते? विषम संख्या. मग सांगा मित्रांनो 1354 ही संख्या सम आहे का विषम आहे? सांगा लवकर. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणखी एक संख्या लिहितो. चला शेवटची संख्या. शेवटची नाही म्हणायचं आता. आता काय म्हणायचं? सांगा लवकर. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. काय म्हणायचं आता? हा उत्तर दाखवलंय मी तुम्हाला. हे पहा ही संख्या 0 2 4 6 8. हो 8 आहे. म्हणजे ही संख्या सुद्धा काय आहे? सम आहे. काय आहे? सम आहे. आणखी एक उदाहरण घेऊ मित्रांनो. आणि उदाहरण आपल्याला आणखी एक घ्यायचं आहे. चला एकक स्थानची संख्या किती आहे? 9. 0 नाही, 2 नाही, 4 नाही, 6 नाही, 8 पण नाही. यापैकी एकही संख्या नाही. म्हणजे ही संख्या विषम आहे. काय आहे? विषम आहे. तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की 2 मित्रामध्ये जर 2 समान वाटे करता आले, काहीच उरलं नाही तर त्याला म्हणायचं समसंख्या. आणि वाटे केल्यावर जर खाली एक उरत असेल तर त्याला म्हणायचं विषम संख्या. मित्रांनो सोपा नियम आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एक संख्या येत असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात. येत नसेल तर त्याला म्हणतात विषम संख्या. एक नसेल म्हणजे काय काय येतात बरं? 0 2 4 6 8 नसेल तर काय काय येऊ शकतं? काय येऊ शकतं पहा ना. 0 0 2 4 6 8 यापैकी एकही संख्या नाही. म्हणजे मग कोणती संख्या असू शकते? 1 3 5 7 8 नाही, 8 नाही, 9. 8 वरती आलेली. हे असेल तर समसंख्या, हे नसेल तर विषम संख्या. या प्रकारे मित्रांनो आता 2 मित्रांमध्ये वाटे तर करायचे आहेत आणि माझ्याकडे आहे 0 गोट्या. काय नाही बाबा, आता माझ्याकडे 14 गोट्या होत्या, मी 7-7 वाटून दिल्या. आता माझ्याकडे काही उरले नाही, काहीच उरलेल्या नाही. माझ्याकडे आता 0 गोट्या उरलेल्या आहेत. पुन्हा 2 मित्र आले, अरे बाबा आम्हाला बी दे ना. तू त्यांना दिले तर आम्ही काय करणार? माझ्याकडे काही नाहीच. म्हणजे वाटायचाही प्रश्न नाही, उरायचाही प्रश्न नाही. वाटायचाही प्रश्न नाही आणि उरायचाही प्रश्न नाही. 3 गोट्या होत्या, एक एक वाटली, एक उरली. 7 गोट्या होत्या, 3-3 वाटल्या, 3-3 वाटल्या आणि एक उरली. म्हणजे विषम संख्या. आता इथं वाटायचंही काम नाही, उरायचंही काम नाही. म्हणजे ही संख्या काय आहे? समसंख्या आहे. 0 ही संख्या सम आहे. कारण की इथं वाटायचाही प्रश्न नाही, वाटायचा प्रश्न नाही तर उरायचाही प्रश्न नाही. 7 गोट्या होत्या, 3-3 वाटल्या, एक उरला. म्हणजे विषम संख्या. 6 गोट्या होत्या, 3-3 वाटल्या, काहीच उरले नाही. म्हणजे समसंख्या. पण आता माझ्याकडे 0 गोट्या आहेत.
वाटायचाही प्रश्न नाही, वाटून टाकले बाबा. आता काय राहिलं नाही माझ्याकडे, जे होते ते सगळे देऊन टाकले. आता माझ्याकडे शून्य गोट्या बाबा, तुम्ही लेट आले. मग आता वाटायचाही प्रश्न नाही, उरायचाही प्रश्न नाही. आणि मित्रांनो, गणिताची भाषेमध्ये जर मी तुम्हाला हे सगळं समजून सांगितलं तर थोडंसं किचकट होऊ शकतं. आणि मी म्हणून तुम्हाला गणिताच्या भाषेत न समजून सांगता थोडं व्यावहारिक भाषा वापरलेली आहे. आणि म्हणून अर्थ महत्वाचा आहे. एखादा शब्द माग पुढे झाला तर त्याला इतकं आपण विचार करायचा नाही. मित्रांनो, सांगा, 17 ही संख्या सम आहे का विषम आहे? लवकर सांगा, तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आपण याला 2 न भागू आता. 2×8 = 16. आणि आता ही पद्धत बंद झाली, पण पूर्वीच्या काळामध्ये आम्ही इथं लिहिलं तर सर मारायचे, म्हणायचे इकडे लिहा. जाऊ दे, आता आपण इथंच लिहू बरं. मला इथं सवय आहे लिहायची, तुम्हाला पण सवय असेल तसं लिहा. चला सांगा, सम का विषम? उरलंय एक संख्या, एक गोटी उरली म्हणजे विषम संख्या. उरली नसती, भांडणं नसते झाले, मग समसंख्या. मित्रांनो, या भागाकारामध्ये मला तुम्हाला इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की या भागामध्ये मला का लिहिला असेल मी भागाकार. इथे ही जी 2 संख्या आहे ना, ही जी 2 संख्या आहे, या 2 संख्येला आपण म्हणतो, काय म्हणतो सांगा बरं? काहीतरी शब्द होता पा, काय शब्द होते बा? काहीतरी शब्द होते बा. पहिला शब्द असा होता भाज्य, नंतर दुसरा शब्द होता भाजक, तिसरा शब्द होता भागाकार आणि चौथा शब्द बाकी. हा जी 17 संख्या आहे, या 17 संख्येला काय म्हणतात? 17 संख्येला सांगा. 17 या संख्येला म्हणतात, काय म्हणतात 17 या संख्येला? भाज्य. काय म्हणतात? भाज्य. 2 ला काय म्हणतात? भाजक. 2 ला काय म्हणतात? भाजक. उत्तर किती आलं? 8, म्हणजे भागाकार. याला काय म्हणतात? भागाकार. आणि बाकी उरली एक, पुन्हा आलं भांडणाचं काम, बाकी उरली एक. आणि मित्रांनो, या प्रकारे 4 गोष्टी आपल्याला निश्चितपणे समजल्या पाहिजे. पहिली गोष्ट काय पहा, पहिली गोष्ट पहा. आता पुन्हा एक उदाहरण घेऊ. पहिली गोष्ट काय सांगा? आपण समजा आता घेतले 17, बरोबर आहे. याला कितीने भागायचं? 3 ने, बरोबर आहे. आता 17/3, याला आपण असं पण लिहू शकतो, अंशस्थानी 17 छेदस्थानी 3, बरोबर आहे. अंशस्थानी 17 आणि छेदस्थानी 3. भाग करायचा 3 × 3 नाही. आता सर सर्व इंग्रजी झालं. 3 × 1 = 3, बरं जे असेल ते. चला, कितीचा भाग जाईल? 5चा. 3 × 5 = 15. बाकी किती उरली? 2. बरोबर आहे. आता बाकी ही 3 पेक्षा लहानच येणार आहे. एक तर 0 येईल किंवा 1 येईल किंवा 2 येईल. येऊ द्या काही बी, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं की याला काय म्हणायचं सांगा. सांगा, याला काय म्हणायचं? भाज्य. याला काय म्हणायचं सांगा लवकर, सांगा. भाजक. याला काय म्हणायचं? भाजक. 5 ला काय म्हणायचं? याची आपल्याला जरा अडचण होती, याला काढून टाकतो मी. चला, याला काय म्हणायचं सांगा. आलेलं उत्तर भागाकार. याला काय म्हणायचं? भागाकार. आणि उरली ती बाकी. उरली ती बाकी. मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगतो की मॅथमॅटिक्स किंवा गणित हे फक्त ऐकल्याने येत नाही. आता या टाईपचे तुम्ही 5 उदाहरणं किंवा 3 उदाहरणं सोडवा. कसे घेणार उदाहरणं? कोणती बी संख्या घ्या. 19/4. चला, पहिलं उदाहरण झालं. भागाकार करा. हा झाला भाज्य, हा झाला भाजक, बरोबर. येणारा भागाकार, उरणारी बाकी. चला, नंबर 2चं उदाहरण. मोठी संख्या घ्या. 505/5. हा थोडंसं फसवं उदाहरण आहे बरे. 505/5 हे उदाहरण सोडवा. आणि याच्यामध्ये तुम्ही काय करा? 4ही गोष्टी लिहायच्या आहेत. कोणत्या गोष्टी लिहायच्या सांगा? पहिलं सांगा, पहिलं काय? पहिलं लिहायचं भाजक. काय लिहायचं आहे? भाजक. नंतर भाज्य. काय लिहायचं आहे? भाज्य. भाज्य. त्याच्यानंतर काय आहे? भाजक. त्याच्यानंतर भागाकार. उरली ती बाकी. काय उरलेली आहे? बाकी. अजून एक उदाहरण पाहू मित्रांनो. आता काय करतो मी? संख्या थोडीशी बदलतो. 18 घेतो. किती घेतो? 18. आणि इथं घेतो 3.
थोडं खाली लिहितो, थोडं इथं जागा उरणार नाही है ना, खाली लिहितो थोडंसं. आता संख्या घेतो 18. मित्रांनो, व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला कशी वाटत आहे, योग्य प्रकारे समजत आहे का? यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य ते करायचं आहे. आणि तुम्ही कॉमेंट्स करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर इयत्ता 10वीचे संपूर्ण जॉमेट्रीचे व्हिडिओ आहेत, 9वीचे काही व्हिडिओ आहेत. वेळात वेळ काढून अवश्य त्याला भेट करा. मित्रांनो, 3 भागाकार करायचा. सांगा याला काय म्हणणार? याला काय म्हणणार सांगा? भाज्य. याला काय म्हणणार? भाजक. याला काय म्हणणार येणाऱ्या उत्तराला? भागाकार. चला, 3 सक 18. आणि याला काय म्हणणार? बाकी. याला काय म्हणणार? बाकी. आणि आपल्याकडे एक सूत्र आहे पहा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. काय सूत्र आहे आपल्याकडे? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मित्रांनो, या 2 उदाहरणात काय फरक झाला पहा. बाकी पाहायची आपल्याला. बाकी किती उरली? 2. बाकी किती उरली? 0. बाकी 0 उरली. असं जर होत असेल तर याच्या माग, भाज्याच्या माग आणखी एक शब्द लावायचा, त्याला म्हणायचं विभाज्य. आणि या भाजकला म्हणायचं विभाजक. काय म्हणायचं? विभाजक. आपल्यासाठी हा महत्वाचा शब्द आहे, विभाजक. जेव्हा भाजकाने भाज्याला पूर्णपणे भाग जातो, म्हणजे बाकी 0 उरते, तेव्हा 3 हा 18चा विभाजक आहे असे म्हणतात. 3 हा 18चा विभाजक आहे असे म्हणतात. एक संख्या घेऊ आणखी. आता 2. आणि 2 ने मला भागायचं आहे 1780. सॉरी, आणखी एक शब्द लावतो, 17809. आणि 2 न भाग जातो का नाही? मला फक्त माझं कॉन्सन्ट्रेशन कशावर आहे? फक्त बाकीवर. भाजक हा विभाजक आहे का नाही हे ठरवायचं आहे. 2 ने शेवटी किती आले? 9. शेवटी जर 2 0 0 2 4 6 8 आले, शेवटी नाही म्हणायचं, आड्यानी भाषा झाली. एकक स्थान. काय म्हणायचं त्याला? एकक स्थान है ना. एकक स्थानी जर 0 2 4 6 8 आले तर 2 ने याला निशेष भाग जातो. भाग दिल्यावर बाकी 0 उरते. पण आता आले किती? 9. म्हणजे काही पूर्णपणे भाग जात नाही, बाकी उरणार आहे काहीतरी. आणि म्हणून 2 हा 17809चा विभाजक नाही. मित्रांनो, आणखी एक संख्या घेऊ आता आपण. 2 ही संख्या घेऊ. 2 ला कोणत्या संख्येने भाग जातो पहा बरं. 2 ला भाग जातो सगळ्यात पहिले 1 ने. 1 ने तर प्रत्येक संख्येला भाग जातो. नंतर भाग कशाने जातो? 2 ने. आता 3 संख्या घेऊ. 3 ला कशाने भाग जातो पहा बरं. सगळ्यात पहिले ते 1 न जातो, बरोबर. 4 सगळ्यात पहिले ते 1 न भाग जातो, 1 ला. आणि आणखी कशाने भाग जातो? 3 ने. कोणतीही संख्या असो, तिला 2 संख्यांनी निश्चितपणे भाग जातोच. पहिले म्हणजे 1 आणि म्हणजे दुसरी म्हणजे ती संख्या स्वतः. 1 आणि 4 या दोघांनी तरी याला भाग जाणारच आहे. अजून 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो का? 3 ने भाग जातो का? नाही. म्हणजे कशाने भाग जातो? 1 2 4. 5 घेतो एक संख्या, 1 न तर भाग जातोच, 5 न पण जातो. 2 न भाग जातो का? नाही. 3 न भाग जातो का? नाही. 3च्या पाड्यात 5 येतात का? नाही. 4च्या पाड्यात येतात का? नाही. म्हणजे फक्त 2च संख्यांनी भाग जातो. पहिली संख्या कोणती? पहिली संख्या आली 1 आणि दुसरी कोणती आली? 5. आता आणखी 6. चला, 6 न कशाने भाग जातो? 1 न तर जातो, 6 न जातो, पुन्हा 2 ने भाग जातो. 2च्या पाड्यात येतात बेत्रिक 6. 3च्या पाड्यात येतात 3 दुने 6. 4च्या पाड्यात नाही. मित्रांनो, हे याचे झाले विभाजक. 2चे विभाजक 1 आणि 2. 3चे विभाजक 1 आणि 3. 4चे विभाजक 1 2 4. 5चे विभाजक 1 आणि 5. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की 2चे 2च विभाजक आहे, 1 आणि 2. 3चे 2च विभाजक आहेत, 1 आणि 3. 5चे 2च विभाजक आहेत, 1 आणि 5. म्हणजे 1 आणि ती संख्या स्वतः. असे जर 2च विभाजक असतील तर त्याला म्हणायचं मूळ संख्या. काय म्हणायचं आहे? मूळ संख्या. 2 3 5
या संख्यांना फक्त एक आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातो, म्हणजे यांना म्हणायचं मूळ संख्या. चार ही मूळ संख्या का सांगा बरं. आता चारला एक न भाग जातो, चार न जातो, पण आणखी कशाने जातो, दोन ने, म्हणजे ही मूळ संख्या नाही. सहा एक न भाग जातो, सहा न जातो, इथपर्यंत ठीक आहे, पण दोन न बी जातो, तीन न बी जातो, मूळ संख्या नाही. दोनच संख्येने भाग घ्यायला पाहिजे, एक तर एक आणि ती संख्या स्वतः. मग मूळ संख्याने ते याला काय म्हणायचं, याला म्हणायचं संयुक्त संख्या. काय म्हणायचं आहे, संयुक्त संख्या. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. मित्रांनो, आपल्या नोट्समध्ये लिहायचा आहे दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा काय लिहिला आपण, पहिला मुद्दा सांगा काय लिहिला, पहिला मुद्दा लिहिला समसंख्या विषम संख्या. तुमच्या भाषेत लिहा, एका खाली एक लिहिलं पाहिजे असं काही नाही. आता काय लिहायचं आपल्याला, मूळ संख्या. मूळ संख्या काय लिहायचं आता, मूळ संख्या. कसं लिहिणार सांगा, दिलेल्या संख्येला जेव्हा एक ने व स्वतः त्या संख्येने भाग जातो, भाग जातो नाही, निशेष भाग जातो, निशेष भाग जातो, बाकी शून्य उरते, त्यांना मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7 आणि संयुक्त संख्या. दुसरी कोणती आहे, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या, संयुक्त संख्या, संयुक्त संख्या. चार, चारला कशा कशाने भाग जातो, एक ने जातो, दोन ने जातो, चार ने जातो, म्हणजे ही कोणती संख्या आहे, संयुक्त संख्या. कोणती संख्या आहे, संयुक्त संख्या. हा बरोबर आहे. आता 5 मूळ संख्या, 6, 7, 7 ही, त्याच्यानंतर 8, 10, 12 या सर्व संयुक्त संख्या आहेत, सर्व समसंख्या. एक संख्या जर सोडली ना दोन, तर उरलेल्या सर्व समसंख्या ह्या संयुक्त संख्या आहेत, आणि दोन ही काय आहे, मूळ संख्या. आता 9 संख्या पहा, 9, 9ला कशा कशाने भाग जातो बा, एक नी जातो आणि 9 नी तर जातोच. आणखी सांगा लवकर, 9ला कशाने भाग जातो, 3 नी भाग जातो, म्हणजे ही काय झाली, संयुक्त संख्या. ही काय झालेली आहे, संयुक्त संख्या. मित्रांनो, आता आपण थोडीशी लिस्ट तयार करणार आहोत. आता काय तयार करणार आहोत, लिस्ट तयार करणार आहोत. मित्रांनो, पहिले आता सेतू अभ्यासक्रमात काय काय मुद्दे दिले पहा. समसंख्या तुमच्या लक्षात आलेला आहे, समसंख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे समजलेला आहे, भाज्य पण, भाज्य आणि विभाज्य समजलेलं आहे, विभाजक समजलेला आहे, मूळ संख्या समजलेला आहे, आणि संयुक्त संख्या समजलेला आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिले आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही गोंधळ करून घेऊ नका या दोन कन्सेप्ट मध्ये, बरोबर आहे. समसंख्या, समसंख्या, समसंख्या म्हणजे काय, जेव्हा शेवटी, शेवटी नाही, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 येतात, त्याला म्हणतात समसंख्या. दुसरं काय आहे आता, दुसरं आहे विषम संख्या. दुसरं काय आहे, विषम संख्या. विषम संख्या कोणता आहे, दुसरं विषम संख्या. विषम संख्या. आणि ही विषम संख्या कशी शोधणार मित्रांनो, जेव्हा शेवटी 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या येतील, तेव्हा त्याला काय म्हणायचं, विषम संख्या. त्याला काय म्हणायचं आहे, विषम संख्या. चला, विषम संख्या सांगा कोणत्या कोणत्या, विषम जेव्हा शेवटी किती येतं, शेवटी नाही, एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 या संख्या येतात, त्याला म्हणायचं विषम संख्या. हा झाला पहिला कन्सेप्ट. दुसरा कन्सेप्ट कोणता आहे मित्रांनो, दुसरा कन्सेप्ट आहे मूळ संख्या. दुसरा कोणता कन्सेप्ट आहे, मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे हे कोणाच्याच पाड्यात येत नाही, यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. या आल्या तर फक्त दोनच पाड्यात येतील, एक तर एक मध्ये आणि दुसरं स्वतःच्या पाड्यात. म्हणजे मूळ संख्याला फक्त एक व ती संख्या स्वतः यांनीच निशेष भाग जातो, त्याला म्हणतात मूळ संख्या. चला, आता 2, 1 ते 10 पर्यंत कोणत्या कोणत्या आहेत, 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत 1 ते 10 मध्ये. पण आता एकचा प्रश्न राहिला. कशाचा प्रश्न राहिला, एक. एक ही संख्या, एक ही संख्या, एकचा प्रश्न राहिला हो. आता एक ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही.
एक ही संख्या मूळ संख्याही नाही, संयुक्त संख्याही नाही. 0 ही संख्या सम आहे. म्हणजे 1 मार्काचा प्रश्न पक्का येतो बरं परीक्षेत. एक ही संख्या मूळ संख्या आहे. सांगा चूक का बरोबर, ट्रू का फॉल्स? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. 0 ही संख्या समसंख्या आहे. ट्रू का फॉल्स? बरोबर, ट्रू. हे 2 मुद्दे मित्रांनो हायलाइट करून व्यवस्थितपणे लिहा. एक ही संख्या मूळ संख्याही नाही व संयुक्त संख्याही नाही. 0 ही संख्या समसंख्या आहे. कारण गोट्याच नाही तर वाटे पाडायचं काम नाही, आणि वाटे पाडायचं काम नाही तर उरायचंही काम नाही. 2 वाटे पाडल्यावर जर काही उरलं तर मग विषम संख्या, काहीच नाही उरलं तर समसंख्या. चला 1 ते 10 पैकी 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 11, 12 आहे का 12 नाही, 12, 14, 16 तर 18 नाहीच कारण 2 ने भाग जातो. 12 नाही, 13 आहे, 14चा प्रश्नच नाही. 15, 15 सांगा बरं, 15 ही मूळ संख्या आहे का संयुक्त आहे? 15ला 3 न भाग जातो. 1 अधिक 5 6, 6ला 3 न भाग जातो म्हणजे 15ला जातोच, म्हणजे 15 नाही. 16, 16चा प्रश्नच नाही. 17, 17ला फक्त 1 नाही आणि 17 भाग जातो. 19, चला 21 आहे का सांगा? 21 नाही. 23, 25 नाही कारण शेवटी 5 आले, शेवटी 0 आणि 5 आले की 5 न भाग जातो. 25 नाही. 26चा प्रश्नच नाही कारण ती समसंख्या आहे. एकच आहे समसंख्या जी मूळ संख्या आहे. 27, 27 2 अधिक 7 9 आणि 9ला 3 न भाग जातो म्हणजे 27ला 9 न भाग जातो. 27 नाही. 28चा प्रश्नच नाही. 29, या 2 झाल्या मूळ संख्या. मित्रांनो ह्या झाल्या 1 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहे. 11 ते 20 मध्ये 4 मूळ संख्या आहे. 21 ते 30 मध्ये 2 मूळ संख्या आहे. आता 30 ते 40 मध्ये शोधायचं आहे. 30 ते 40 मध्ये शोधायचं आहे किती संख्या आहे, आणि 40 ते 50 मध्ये शोधायचे आहेत किती मूळ संख्या आहे. मित्रांनो आज तुमच्यासाठी हे होमवर्क आहे की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत त्या शोधायच्या आहेत. बरोबर आहे. आणि मित्रांनो मोठी संख्या असेल 1859, मग आता ही मूळ संख्या आहे, समविषम तो शोधू शकतो. शेवटी 9 आले म्हणजे विषम. पण मूळ संख्या आहे का नाही हे शोधण्यासाठी एक खूप मोठं टेक्निक आहे. आणि मित्रांनो त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही अवश्य पहा की तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार आहे की समसंख्या आहे का विषम संख्या आहे. तर या प्रकारे मित्रांनो आपण हे 4 मुद्दे आपले झालेले आहेत. स्वाध्याय सोडवायचा आहे. पहा बरं स्वाध्यायामध्ये काय काय आहे. 1 ते 25 मधील सर्व समसंख्या लिहा. चला सांगा पहिली समसंख्या कोणती? पहिली समसंख्या 1 ते 25 मध्ये 1 आहे का नाही? 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24. ओके आल्या सर्व समसंख्या. 25 ते 50 मधील सर्व समसंख्या पहिली कोणती? 25. बरोबर आहे. 0, 2, 4, 6, 8 एकक स्थानी आले की समसंख्या, नाही आले तर विषम संख्या. 25, 27. चला मित्रांनो 1 मिनिट थोडस आपल्याला डिस्टर्ब होणार आहे. 1 मिनिट डिस्टर्ब होणार आहे मित्रांनो. हा भैया. हेलो. हा हाँ भैया. पापा, बाहर है क्या? नहीं बेटा वीडियो रिकॉर्ड कर रहा है. ओके ओके ठीक है चलेगा. बेस्ट ऑफ लक बेटा. ओके ओके थैंक चलेगा कर बेटा, मी 15 मिनिटांनी फोन करतो. यू. नहीं अभी नहीं, मैं पेपर कट करता चलेगा. बेस्ट ऑफ लक. हूँ. बाय बाय. सगळं घेऊन जाय सोबत. हो घेऊन जातो. चालेल ठेवतो बेटा. हो 25, 27, 29 आणि तुम्ही लिहिणार आहे पुढच्या संख्या. मला कॉन्फिडन्स आहे आता तुम्ही सर्व लिहिणार आहेत. चला तिसरं समसंख्या पण आहे. समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. सम कोणत्या कोणत्या आहे? 0, 2, 4, 6, 8. मित्रांनो अशी एकच संख्या आहे की जी समही आहे आणि मूळ आहे. ती कोणती आहे? 2. कोणती आहे? 2. कारण आपण मूळ संख्या ठरवताना त्या संख्या ह्या नैसर्गिक संख्या आहेत असं गृहीत धरलेलं आहे. असं आपण केलेलं आहे. म्हणजे समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. ओके 1 ते 100 पैकी किती मूळ संख्या आहे मित्रांनो शोधा तुम्ही, आणि याचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट्समध्ये अवश्य टाका. 24चे सर्व विभाजक लिहा. 24ला कशा कशाने भाग जातो? नंबर 1 ते 1 न जातो, नंबर 2 24 न जातो. विभाजक 2 न भाग जातो का 24ला? जातो. 12 दुनी 24 बाकी 0. 3 नी जातो का? 3 नी भाग जातो का? 24 म्हणजे 2 अधिक 4 6. 6ला 3 न भाग जातो का? जातो म्हणजे जातो. 3, 4,
4 सक 24, 5 न 5 5 नाही जात, 6 6 चोक 24. आणि मित्रांनो 24 एक 24, 6 न जात नाही, 7 न जातो का नाही, 8च्या पाड्यात 8 त्रिक 24. तुम्हाला काही समजते का पा? 8 त्रिक 24, 6 चोक 24, 24 एक 24. मग सांगा बरं आता इथं किती? 2 ला किती न गुणलं तर 24 येतील? 12. 12 दुने 24. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो कसं शोधायचं पहा. आता आपल्याला शोधायचं 24. काय शोधायचं आहे मला? 24. आणि 24 कशी शोधणार पहा बरं. 24 पहिली संख्या कोणती? 1. शेवटची कोणती? 24. 24 एक 24, 2, 12 दुने 24, 3, 8 त्रिक 24, 4, 6 चोक 24. इतक्या संख्यांनी 24ला भाग जातो. 1 2 3 4 6 8 12 24. इतक्या संख्यांनी 24ला निशेष भाग जातो. म्हणून याला नुसतं भाजक नाही तर काय म्हणतात? विभाजक. बाकी शून्य उरते. किती विभाजक आहे पहा? 1 2 3 4 5 6 7 8. 8 विभाजक आहेत. किती आहेत? 8. 19चे सर्व विभाजक लिहा. अरे बाप, 19. 19ला कशा कशाने भाग जातो? नंबर 1 तर 1 न जातो, नंबर 2 19, 19 एक 19. 2च्या पाड्यात तर येत नाही कारण शेवटी 9 आला. 3च्या पाड्यात 1 अधिक 9 10. 3 न भाग जातो का? नाही. म्हणजे 3 न भाग जात नाही. 4च्या पाड्यात नाही, 5च्या नाही, 6च्या नाही, 7च्या नाही, 8च्या नाही, 9च्या नाही. आणि मित्रांनो 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, म्हणजे 3चा वर्ग 9. 9 पेक्षा लहान आहे. नाही, 5 4 चोक 16, 4, 5 5 25, 5 पेक्षा कमी. 5चा वर्ग 25 हा 19 पेक्षा मोठा आहे. 19 ही संख्या 25 पेक्षा लहान आहे. म्हणजे फक्त 5 पर्यंत शोधायचे. मूळ संख्या कोणत्या? 5 पर्यंत. मूळ संख्या 5 पर्यंत कोणत्या कोणत्या पहा? मूळ संख्या 5 पर्यंत कोणत्या कोणत्या पहा? मूळ संख्या 5 पर्यंत. मूळ संख्या 5 पर्यंत. 5चा वर्ग 25. 25 ही संख्या 25 पेक्षा 19 लहान आहे. म्हणजे 5 पर्यंत मूळ संख्या पाहायच्या. 2 3 5. 2नी भाग जातो का 19ला? नाही. 3नी नाही. 5नी नाही. पुढचं काही पाहायचं काम नाही. म्हणजे ही संख्या मूळ संख्या आहे. हिला 2च विभाजक आहे, 1 आणि 19. चला, 7ने विभाज्य असणाऱ्या 3 संख्या म्हणजे 7चा पाडाच लिहायचा. 7 14 21 28. 7 7ला पूर्ण भाग जातो म्हणजे हा भाज्य आहे. पूर्ण भाग जातो म्हणजे विभाज्य. बरोबर आहे. विभाज्य. 7ने 14ला पूर्ण भाग जातो, 7ने 21ला पूर्ण भाग जातो, 7ने 28ला पूर्ण भाग जातो. म्हणजे पहा आता कसं. 28, 7 7 चोक 28, बाकी उरली 0. म्हणजे पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. म्हणजे हा भाज्य नाही, याला म्हणतात विभाज्य. हा भाजक नाही, याला म्हणतात विभाजक. भाजक तर आहेच पण विभाजक आहे. या प्रकारे मित्रांनो आपण एक स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. आता पुढचा स्वाध्यायामध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो दिवस पहिल्यामधला दुसऱ्या भागात आपण जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी आपण चर्चा केली मागे समसंख्या विषम संख्या, तर किती किती या प्रश्नाच्या उत्तरासाठी संख्यांचा शोध लागला आणि आपण त्यांना म्हणतो मोज संख्या. कोणत्या काय आहे मोज संख्या? 1 2 3 4 5. आणि या मोज संख्या, तुझ्याकडे किती रुपये आहेत, तुला किती मार्क मिळालेत, ह्या सर्व मोज संख्या आहेत. या मोज संख्यांना आणखी काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. काय म्हणतात याला? नैसर्गिक संख्या. काय म्हणणार आहे आपण याला? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. आणि ह्या नैसर्गिक संख्या आपण दाखवतो n ह्या अक्षरानं. n. आता गणिताचा पेपर खूप अवघड गेला. मला तर काहीच मार्क मिळणार नाही, 0 मार्क मिळतील. माझ्याकडे 0 रुपये आहेत. आणि काहीच नाही हे दर्शवण्यासाठी आणखी एक संख्या 0चा शोध लागला. 0. आणि ह्या पूर्ण संख्या 1 2 3 4 डॉट 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 अनंत. आणि म्हणून याला म्हटलं आपण पूर्ण संख्या. पूर्ण संख्या संच. आणि हे दाखवतात W ने. कशाने दाखवायचं आहे? W ने. मग 6 ही संख्या नैसर्गिक संख्या नाही का? आहे, अनंत आहे.
6 7 8 9 10 11 12 13 14 तेव्हा 1 2 3 4 5 डॉट 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 याचा अर्थ काय अनंत 100 500 1000 2 लाख काहीच अंत नाही याला कोणत्या संख्या संच म्हणतात यन आता याच्यामध्ये आणखी एक संख्या मिळवली कोणती संख्या आली 0 पुन्हा ह्या सर्व संख्या यनच्या 1 2 3 4 5 याला म्हणतात पूर्ण संख्या संच काय म्हणायचं याला पूर्ण संख्या संच आपण ह्या यनला आता इकडे लिहिणार आहोत कुठं लिहिणार आहे पहा यन यन म्हणजे काय नैसर्गिक संख्या संच यन म्हणजे काय नैसर्गिक संख्या संच डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय पूर्ण संख्या संच बरोबर आहे आता माझ्याकडं काहीच रुपये नाही इथपर्यंत ठीक आहे पण मला काही रुपये देणं आहे देणे आहे आणि देणे आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला वजाचं चिन्ह मायनसचं चिन्ह वापरावं लागतं आणि मग वजा संख्या कोणत्या कोणत्या वजा 1 मला 1 रुपये देणं आहे वजा 2 मला 2 रुपये देणं आहे वजा 3 आणि डॉट 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 याचा अर्थ अनंत वजा 3 वजा 4 वजा 5 पुन्हा ह्या सर्व संख्या आल्या 0 1 2 3 4 5 आणि पुढं अनंत आणि मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की सर्वात पहिले यन यन म्हणजे काय नैसर्गिक संख्या संच 1 2 3 4 5 या संचामध्ये आणखी एक घटक मिळवला कोणता सांगा कोणता घटक तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका 0 1 2 3 4 5 म्हणजे कोणता झाला पूर्ण संख्या संच त्याच्यानंतर आणखी कोणत्या संख्या मिळवल्या वजा संख्या वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5 वजा 6 या प्रकारे आणि याला म्हणतात पूर्णांक संख्या संच काय म्हणणार याला आपण पूर्णांक संख्या संच हा झाला पहिला नैसर्गिक संख्या संच दुसरा झाला पूर्ण संख्या संच आणि तिसरा आहे हा पूर्णांक संख्या संच हा कोणत्या अक्षराने दाखवतात आय मित्रांनो माझ्याकडं 100 रुपये होते 100 ही संख्या कोणती आहे नैसर्गिक संख्या आहे त्याचप्रकारे ती पूर्ण संख्या आहे त्याचप्रकारे ती पूर्णांक संख्या आहे कारण यन हा पूर्णपणे आयमध्ये आहे 1 2 3 4 5 यन हा पूर्णपणे डब्ल्यूमध्ये सुद्धा आहे डब्ल्यू हा पूर्णपणे आयमध्ये आहे म्हणजे 10 ही संख्या नैसर्गिक पण आहे पूर्ण पण आहे पूर्णांक पण आहे 0 सांगा 0 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे सत्य का असत्य सत्य असेल तर टी टाका ट्रू आणि असत्य असेल तर एफ टाका फॉल्स 0 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे बरोबर आहे तुमचं उत्तर काय उत्तर आलं सांगा फॉल्स सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती 1 2 3 4 5 5 ही मोठी नैसर्गिक संख्या आहे का नाही 5 नंतर काय येणार 6 6 नंतर 7 100 1000 लक्ष कोटी दशकोटी अब्ज दशाब्ज याला कोणताही अंत नाही आकाशात तारे किती आहेत अनंत तसंच किती संख्या आहेत अनंत म्हणून मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही लहानात लहान नैसर्गिक संख्या 1 तसंच डब्ल्यूच्या बाबतीत मोठ्यात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे सांगता येत नाही कारण हा संच अनंत आहे लहानात लहान 0 चला आय मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या मोठ्यात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही लहानात लहान ती पण सांगता येत नाही लहानात लहान पण सांगता येणार नाही कारण वजा 3 वजा 4 वजा 5 जसं जसं जाईल संख्या लहान होतील आणि वजा 4 वजा 4 वजा 3 वजा 2 आपण जर उजवीकडे प्रवास केला तर संख्या मोठ्या होतील डावीकडे प्रवास केला संख्या लहान लहान होतील लहान संख्याही सांगता येत नाही मोठीही सांगता येत नाही मित्रांनो माझ्याकडं फक्त 50 पैसे आहेत म्हणजे 1 रुपयाचा दुसरा भाग आणि हे झाले अपूर्णांक अपूर्णांक एन मध्ये नाही डब्ल्यू मध्ये नाही आय मध्ये नाही आणि सर्व अपूर्णांक ज्या संचामध्ये येतील त्याला म्हटलं आपण परिमेय संख्या संच हा सगळ्यात मोठा संच आहे मित्रांनो एन मध्ये एक संख्या आणखी मिळवली डब्ल्यू तयार झाला डब्ल्यू मध्ये वजा संख्या मिळवल्या आय तयार झाल्या आय मध्ये अपूर्णांक मिळवल्या परिमेय संख्या संच काय तयार झाला परिमेय संख्या संच याचा सगळ्यात मोठा संच कोणता आहे क्यू कोणता मोठा आहे क्यू त्याच्यानंतर कोणता आहे आय त्याच्यानंतर डब्ल्यू त्याच्यानंतर एन एन हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे डब्ल्यू हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे
आय हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे, किंवा आपण याला असं लिहू शकतो. पाहता एन डब्ल्यू आय क्यू. एन हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे, बरोबर आहे. डब्ल्यू हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे, आय हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे. त्याचप्रमाणे डब्ल्यू हा पूर्णपणे आय मध्ये आहे, डब्ल्यू हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे, आय हा पूर्णपणे क्यू मध्ये आहे. मोठे मोठे होत चालले. शून्य ही संख्या नैसर्गिक संख्या आहे का? नाही. शून्य ही संख्या डब्ल्यू मध्ये आहे का? आहे. आय मध्ये आहे का? आहे. परिमेय आहे का? आहे. मित्रांनो, या सर्व अपूर्णांक संख्या कशात येतात? अपूर्णांकच नाही, आय मधल्या सर्व संख्या आणि अधिक अपूर्णांक या सर्व संख्या येतात क्यू मध्ये. मग आता 5/7 हो आहे. त्याच्यानंतर -10 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. सगळ्या संख्या परिमेय संख्या आहेत. अपूर्णांक असो, पूर्णांक असो, पूर्ण असो, नैसर्गिक असो. -10. पण सर याच्यामध्ये तर छेदस्थानी काही नाही, तर छेदस्थानी 2 आले, 7 आले, आहे ना, काहीच नाही म्हणजे किती आहे? 1 झाली ही सुद्धा, बरोबर आहे. पण आता आपण जर घेतलं 5/0, आणि मित्रांनो गणितामध्ये याचं उत्तर अजून शोधून काढता आलेलं नाही, हे अव्याख्येय आहे, बरोबर आहे. आणि म्हणून छेदस्थानी 0 नको, छेदस्थानी 0 नको. अंशस्थानी 5च्या ऐवजी आपण म्हणू पी म्हणजे कोणती बी एक संख्या आहे. 0 नाही, -3 -2 -1 0 1 कोणती बी एक संख्या आहे. क्यू म्हणजे -3 -2 -1 0 नको, फक्त 1 2 3 कोणती बी चालते, फक्त क्यूची किंमत 0 नको. पीची किंमत कोणती बी चालेल, -3 -4 -5 -5 -4 -3 -2 1 0 1 2 3 4, पण छेदस्थानी 0 नको. आणि म्हणून परिमेय संख्या म्हणजे काय? जी संख्या P/Q या स्वरूपात व्यक्त करता येते आणि Q बरोबर 0 नाही, त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. चला मित्रांनो, आता आपण इथं काय दिलेलं आहे ते पाहू एकदा. नैसर्गिक संख्या 1 2 3 या मौज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या असतात. हा समूह n अक्षराने दर्शवला जातो. मित्रांनो, नोट्स काढायच्या आहेत आणि बाजूला लिहायचं आहे. पूर्ण संख्या 1 2 3 1 2 3 फक्त कोणती मिळवली? 0. पूर्ण संख्या कोणत्या अक्षरानं? डब्ल्यू, एन डब्ल्यू, बरोबर आहे. 1 2 3 4 घेतल्या, 0 पण घेतला आणि वजा संख्या घेतल्या. आणखी कोणत्या घेतल्या? वजा, म्हणजे कोणता झाला? डब्ल्यू आय. त्याच्यानंतर ह्याचं सर्व घेतल्याच, आणखी कोणत्या घेतल्या? अपूर्णांक पण घेतल्या, म्हणजे परिमेय संख्या. या प्रकारे मित्रांनो आपण 4ही संच पाहिलेले आहेत. आता स्वाध्याय सोडू. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या तू लिहू शकतोस का? पाहू बरं प्रयत्न करून. 1 2 3 4 अनंत. लिहू शकत नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? सर्वात मोठी नैसर्गिक संख्या लिहिता येत नाही. दैनंदिन जीवनात पूर्णांक संख्यांचा वापर कुठे केला जातो? सांगा. पूर्णांक म्हणजे काय? डब्ल्यू, 0 1 2, भरपूर उदाहरण आहे. मला गणितात 100 पैकी 100 मार्क मिळाले, 100 मार्क मिळाले. मला गणितात 10 मार्क मिळाले. माझ्याकडे 0 रुपये आहेत, बरोबर आहे. तुम्ही पण 3 उदाहरणं मनानं लिहायची आहेत. परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात का असे तुला वाटते का? सांगा बरं. परिमेय संख्या आहे, भरपूर आहेत की ज्या परिमेय बी नाही. आणि समजा असं घेतलं आपण, काय घेतलं पहा, 3.142873 ... हा भागाकार संपत नाही आणि म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. पण जर हे असं असतं 3.14, भागाकार संपला, परिमेय संख्या. ही आहे परिमेय संख्या, ही परिमेय संख्या नाही. त्याच्याऐवजी आपण आणखी एक घेतलं, 3.141414 1414 हा गट रिपीट होतोय, म्हणजे ही परिमेय संख्या आहे, पण ही परिमेय संख्या नाही. मित्रांनो, शॉर्टमध्ये लिहायचं आहे की परिमेय संख्या नसणाऱ्या काही संख्या असू शकतात का? असू शकतात. वर्गमुळात 16 याचं उत्तर 4 येतं, परिमेय संख्या आहे. वर्गमुळात 17 याचं काही उत्तर काढता येत नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. मित्रांनो, अशा संख्या असू शकतात. अशी संख्या लिहा की जी पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या आहे. चला, पूर्ण संख्या कोणत्या कोणत्या सांगा. कोणत्या अक्षरांनी दाखवायच्या पूर्ण संख्या? तुमचं तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. इंग्रजीचं कोणता अल्फाबेट वापरणार? कॅपिटल डब्ल्यू. कोणते कोणते? 0 1 2 3 ... पण नैसर्गिक संख्या नाही. एन मध्ये कोण कोण आहे? 1 2 3 4 ह्या सर्व कट करून टाकल्या.
राहिलं कोण? शून्य. शून्य ही पूर्ण संख्या आहे पण नैसर्गिक संख्या नाही. याचं उत्तर काय येईल? शून्य. अशी एक संख्या लिहा की जी नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांक आहे. सांगा आता आय म्हणजे काय? डॉट 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 -2 -1 0 0. पुन्हा चांगलं लिहितो बरं. चला कोणत्या कोणत्या सांगा. डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. -3 ही संख्या फक्त पूर्णांक आहे म्हणजे आय मध्ये आहे पण डब्ल्यू मध्ये नाही. -2 आय मध्ये आहे पण डब्ल्यू मध्ये नाही. 0 आय मध्ये पण आहे, डब्ल्यू मध्ये पण आहे पण एन मध्ये नाही. 1 आय मध्ये आहे, डब्ल्यू मध्ये आहे, एन मध्ये पण आहे. 2 आय मध्ये आहे, डब्ल्यू मध्ये आहे, एन मध्ये आहे. म्हणजे अशा किती संख्या आहे? अनंत संख्या आहेत की ज्या एन मध्ये आहे, डब्ल्यू मध्ये आहे आणि आय मध्ये आहे आणि क्यू मध्ये पण आहे. क्यूचं काही सध्या म्हटलेलं नाही त्यानं, त्याच्यामुळे क्यू फोडून टाकू. म्हणून अशा कोणत्या कोणत्या संख्या सांगा मग. 1 2 3 डॉट 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 ह्या सर्व संख्या नैसर्गिक आहे, पूर्ण आहे आणि पूर्णांकही आहे. या प्रकारे आपण दिवस नंबर 1चा स्वाध्याय संपवलेला आहे. मित्रांनो, नोट्स काढा. दिलेल्या उदाहरणांव्यतिरिक्त काही उदाहरणं मनानं सोडवा आणि हा अभ्यास तुम्हाला खूप कामाला आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया. सेतू अभ्यासक्रम दिवस